नमस्कार, माझं नाव निखिल पाटील. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षांच्या मुख्य परीक्षेतील एक महत्त्वाचा पेपर, निबंधाचा पेपर, जो अंतिम यादीमध्ये येण्यासाठी फार महत्त्वाचा आहे, पण दुर्दैवानं त्याच्याकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही. आपण आपल्या प्रेझेंटेशनची सुरुवात समर्थ रामदास स्वामींच्या एका श्लोकापासून करूया, जे आपल्या निबंधाचं चपखलपणे वर्णन करत असते. अचूक शुद्ध लिहावे, वाचावे नीटनेटके, साकल्य अर्थ सांगावा यथातथ्य प्रचितीने. निबंधविषयीच ही लेक्चर सिरीज आपण 3 विभागामध्ये डिवाईड केलेली आहे. पहिल्या विभागामध्ये आपण निबंध लेखनाची 12 कढी म्हणजे निबंध लेखनासाठी लागणारी कौशल्य कोणकोणती आहेत याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण अपेक्षित असलेले एक 25 निबंध डिस्कस करणार आहे आणि हे दोन्ही भाषांमध्ये, मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये आपण डिस्कस करतो आहे. त्याच्यामध्ये आपण विषय आणि आशय दोन्ही गोष्टींची चर्चा करणार आहे. तर अपेक्षित एक 25 निबंधांचे विषय आणि त्यांच्या आशयामध्ये अपेक्षित असलेले त्यांचे आयडियल स्ट्रक्चर्स आणि त्याच्याबरोबरच काही सुभाषितक, कोट्स जे आपण आपल्या निबंधामध्ये वापरू शकतो. आणि तिसऱ्या भागामध्ये मी माझ्या जुन्या आयोगाच्या पेपर्सच्या ज्या स्कॅन कॉपी मागवलेल्या आहेत त्या आणि सरावासाठी काही लिहिलेले पेपर्स हे देखील आपण तिसऱ्या भागामध्ये डिस्कस करणार आहे. तर निबंध लेखनाच्या कौशल्याबद्दल एक उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेटचं उदाहरण आपण इथे देऊ शकतो. क्रिकेटमध्ये जे कोर स्किल असतं, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग, हे सेम राहतं. फक्त आपल्याला आपण T20 खेळतो आहे का, वन डे खेळतो आहे की टेस्ट खेळतो आहे यानुसार त्याच्यामध्ये काही अनुकूल बदल करावे लागतात. तसंच निबंधाच्या कौशल्याचं देखील आहे. त्याचं कोर कौशल्य हे सेम आहे. मात्र आपण MPSCचा 25 मार्काचा निबंध लिहिताना किंवा UPSCचा 125 मार्काचा निबंध लिहिताना त्याच्यामध्ये काही पूरक बदल करावे लागतात. आपण ते बदल आणि काही कॉमन गोष्टी हे देखील आपण पुढे डिस्कस करणार आहे. उदाहरणादाखल मी माझा 2020चा ऑनलाईन शिक्षण सोय की गैरसोय हा आयोगाच्या एक्झामला लिहिलेला पेपर मी इथे शेअर केला आहे. त्याला मला 30 मार्क मिळालेले होते. या निबंधाची सुरुवात मी एका कोटने केलेली होती. ऑनलाईन शिक्षण ही एक अशी भरतीची लाट आहे जिने सगळ्याच होड्या वर उचलल्या जातील. आपण जेव्हा अशा कोटनी सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे हे खूप चपखलपणे आणि योग्य समर्पक शब्दामध्ये आपण सांगू शकतो. त्यामुळे आपल्या निबंधाला एक योग्य दिशा मिळते. तसंच इव्हॅल्युएटरवरती देखील एक चांगलं इम्प्रेशन पडतं. दुसरा एक कोट मी वापरलेला आहे की मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा मुलांपर्यंत न्या. म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचा वंचित घटकातील मुलांना किंवा दुर्गम भागातील मुलांसाठी कसा उपयोग होऊ शकतो हे या कोटमधून सांगितलं जात आहे. पुढचं एक उदाहरण त्याच एक्झामच्या वेळचा इंग्लिशचा जो पेपर होता त्यामधला माझा एसे मी प्रॉब्लेम्स ऑफ वर्किंग वुमन हा लिहिला होता. तर ह्या एसेची सुरुवात करताना मी वर्किंग वुमन ही जी कन्सेप्ट ह्या टायटलमध्ये आहे त्याची व्याख्या लिहिलेली आहे. द वन हू रिटर्न्स होम आफ्टर वर्किंग अँड वर्क्स आफ्टर रिटर्निंग होम. सो याच्यामुळे वर्किंग वुमनचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो आपण पहिल्या इंट्रोडक्शनमध्येच हिट केलेला आहे की वर्किंग वुमनना ऑफिसमध्ये देखील काम करावं लागतं आणि घरी येऊन देखील परत काम करावं लागतं. वर्किंग मेनच्या बाबतीत हे अजिबात नाही आहे. त्यांना फक्त वर्किंग ॲट देअर वर्क लोकेशन करावं लागतं आणि घरी आल्यानंतर मात्र ते निवांत असतात. सो इट हिट्स द बुल्स आय इन द फर्स्ट पॅराग्राफ इट सेल्फ. तर अशा प्रकारचं जर कोट्सचं कलेक्शन आपल्याकडे असेल तर आपल्याला आपल्या एसेची सुरुवात खूप समर्पकपणे करता येते. आपण असे आपल्या दुसऱ्या भागामध्ये विषय आणि आशय या भागामध्ये असे काही कोट्स देखील आपण डिस्कस करणार आहोत की जे आपण असे रेडीमेड सुरुवात म्हणून वापरू शकतो. आपण सुरुवात करूया टाईप्स ऑफ एसेपासून. लेट मी क्लॅरिफाय की हे माझं प्रेझेंटेशन हे अकॅडमिक नाही आहे. तर माझ्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामधून मला जे उमजलेलं आहे आणि हे एक ॲस्पायरंट निबंधाकडे कसा बघतो ह्या दृष्टीनं केलेलं हे सगळं ॲनालिसिस आहे. त्यामुळं हे सगळे जे माझे ऑब्झर्वेशन्स आहेत ते आयोगाचे UPSC आणि MPSCच्या प्रिव्हियस इयरच्या निबंधाच्या ॲनालिसिसमधून मी मांडलेले मुद्दे आहेत. तर आपल्या एक स्पर्धा परीक्षेच्या एसेसाठी आपण प्रामुख्यानं 2 विभाग करू शकतो की फिलॉसॉफिकल किंवा ॲब्स्ट्रॅक्ट एसे आणि दुसरा म्हणजे फॅक्च्युअल बेस्ड किंवा स्पेसिफिक अँड ॲट्रिब्युटेबल टू GS. उदाहरणादाखल आपण बघू शकतो की 2022ला UPSCने एक निबंधाचं टायटल दिलेलं होतं, अ शिप इन हार्बर इज सेफ बट दॅट इज नॉट व्हॉट शिप इज फॉर. तर हा खूप ब्रॉड एसे आहे, फिलॉसॉफिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट एसे आहे. तर तो
कॅन्डिडेट टू कॅन्डिडेट त्याचं इंटरप्रिटेशन बदलत राहील आणि तीच खरी कसोटी असेल की प्रत्येक कॅन्डिडेट त्याचे किती मल्टिपल किंवा पॅरलल असे इंटरप्रिटेशन्स काढतो. आणि UPSCमध्ये हा ट्रेंड आता हल्ली वाढलेला आहे आणि जे एसे ऑप्शन्स दिलेले असतात त्याच्यामध्ये आता जास्तीत जास्त प्रमाण हे फिलॉसॉफिकल एसेचंच आहे. आणि MPSCमध्ये देखील आता 2 वर्षानंतर जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येईल तेव्हा देखील आपण हीच अपेक्षा करू शकतो की त्याच प्रकारचे एसे MPSCला देखील विचारले जाऊ शकतात. 2019ला MPSCला देखील अशाच प्रकारचा एक एसे विचारला होता, मला माणसाला शोधायचे आहे. इट इज अगेन अ ब्रॉड टॉपिक आणि फिलॉसॉफिकल याच्यामध्ये इंटरप्रिटेशन्स येत असतात. स्पेसिफिक आणि ॲट्रिब्युटेबल टू GS असे टॉपिक बघायचे झाले तर 22ला UPSCने विचारलेला हा टॉपिक होता, फॉरेस्ट आर बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स. तर UPSCच्या सिलेबसमध्ये आणि MPSCच्या सिलेबसमध्ये इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यांचं कनेक्शन आपल्याला बघायला मिळतं आणि त्या अभ्यासावरती आपण ह्या एसेचं मांडणी करू शकतो. आणि MPSCचं उदाहरण द्यायचं तर 2022ला नवे शैक्षणिक धोरण हा डायरेक्टली आपल्या सिलेबसचाच लिंक होणारा एसेचा टॉपिक विचारलेला होता. तर अशा पद्धतीनं आपण 2 ब्रॉड लेवलला आपले एसेचं डिस्टिंक्शन किंवा वर्गीकरण करू शकतो. आणि आपल्याला UPSCचा बदलता पॅटर्न बघता आपल्याला दोन्ही प्रकारच्या एसेसाठी सामोरं जाण्याची आपली तयारी ठेवायला लागेल. आपण एसेचे टाईप्स बघितले. आता ॲस्पायरंट्सच्या इंडिव्हिज्युअल स्टाईलनुसार एसे रायटिंगचे देखील 2 आपण टाईप्स ब्रॉडली करू शकतो. काही ॲस्पायरंट्स किंवा काही कॅन्डिडेट्स असतात की ज्यांना ब्लॉग लिहिण्याची किंवा काही ललित स्फुट असं लिहिण्याची सवय असते. त्यांची एसे लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी असते. ते असं स्ट्रक्चर न बनवता किंवा प्रिपेअर न करता स्पॉन्टेनियसली असं लिहू शकतात. पण अशांची संख्या माझ्या ऑब्झर्वेशननुसार फार कमी आहे आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स हे या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात की जे असे स्ट्रक्चर्ड आणि प्रिपेअर्ड एसे लिहितात. तर माझं हे प्रेझेंटेशन किंवा लेक्चर हे या कॅटेगरीतल्या कॅन्डिडेटसाठी जास्त उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. या प्रकारच्या कॅन्डिडेट्सनी कोणती प्रोसेस फॉलो केली पाहिजे हे आपण पुढच्या स्लाईड्समध्ये डिस्कस करणार आहे. तर ज्यांना असं स्पॉन्टेनियसली किंवा फ्री फ्लोईंग असं लिहिता येत नाही त्यांच्यासाठी काही थंब रूल्स किंवा काही फॉर्म्युले असतील तर ते कोणत्या प्रकारचे असतील हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. मी इथे म्हटलेलं आहे की आर्ट अँड सायन्स ऑफ एसे रायटिंग. युजली असं म्हटलं जातं की आर्ट ऑफ एसे रायटिंग, पण मी सायन्स मुद्दाम लिहिलेलं आहे कारण यातला फरक समजून घेतला पाहिजे. की एखाद्या बिल्डिंगचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये सायन्स कुठे येतं तर त्याच्या स्ट्रक्चरल आणि त्याचं जे लोड बेअरिंग स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये ते सायन्स येतं. आणि आर्ट कुठे येते तर ती बिल्डिंग उभा राहिल्यानंतर त्याचं जे इंटेरियर असतं किंवा त्याचे ते ॲस्थेटिक्स त्याच्यामध्ये आपण जे वापरत असतो त्याच्यामध्ये ती आर्ट येते. तर आपल्या निबंधाचं स्वरूप देखील हे असंच आहे की त्यातला जो कोर कंटेंट आहे की ज्याच्यामध्ये आपले आर्ग्युमेंट्स महत्त्वाचे आर्ग्युमेंट्स आहेत किंवा जे टायटलला धरून आपण जे काही कंटेंट मांडतो ते तुमच्या सायन्समध्ये येईल की ज्याला आपण एक स्पेसिफिक फॉर्म्युलामध्ये टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल GSच्या सिलेबसशी लिंक करणं किंवा स्पाशियल आणि टेम्पोरल असं एक्सपान्सच्या स्केलवरती त्याचे एक्झाम्पल शोधणं. तर हे सायन्सचा भाग येईल की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी प्रेडिक्ट करू शकतो. एका विशिष्ट प्रोसेसचा आउटपुट म्हणून आपण आपला निबंध लिहू शकतो. आणि जो आर्ट पार्ट आहे तो थोडासा स्पॉन्टेनियस आहे आणि तो इंडिव्हिज्युअल क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन याच्याशी लिंक्ड आहे. तर आपण जे मगाशी डिस्कस केलेले एसे रायटिंगची स्टाईल होती त्यातल्या स्पॉन्टेनियस स्टाईलशी ही आर्टची सेगमेंट मॅच होते आणि जो स्ट्रक्चर्ड किंवा प्रिपेअर्ड टाईपचा एसे असतो तो ह्या सायन्स रिलेटेड आस्पेक्ट्सना कव्हर करत असतो. तर मग आपण पुढे जाताना काय करायला पाहिजे तर या दोन्हीचा एक संतुलन साधायला पाहिजे. ज्यांना अशा पद्धतीचं लिहिता येत नाही त्यांनी थोडे प्रयत्न करून किंवा त्याच्यासाठी देखील आपण काही कोट्स पाठ करणं किंवा काही चांगल्या साहित्यिकांचे काही रेफरन्सेस आपल्यासोबत ठेवणं असे काही ट्रिक्स वापरू शकतो. त्या ट्रिक्स देखील आपण पुढे डिस्कस करणार आहे. आणि हा जो पार्ट आहे जो स्ट्रक्चर्ड एसेचा आहे त्याचे देखील आपण हे असे काही फॉर्म्युले आपण डिस्कस करणार आहे की GSचे सिलेबस किंवा स्पाशियल टेम्पोरल एक्सपान्स आहे. तर हे काही रेडीमेड आणि इंट्रोडक्शन्स आणि कन्क्लुजन्स आपण जर आपल्यासोबत ठेवले तर आपल्याला तिथं एक्झामच्या वेळी जी टाईम मॅनेजमेंट करायची असते ती फार सोपी होते. आणि आपला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन आपल्याकडे जर तयार असेल तर आपल्या एसेवरती देखील एक खूप चांगल्या पद्धतीचा फ्लो आपण मेंटेन करू शकतो. आणि एक बायनरी अप्रोच आहे तो म्हणजे काय तर त्या एसेच्या टायटलमध्ये दिलेले आर्ग्युमेंट्स हे हो आणि नाही अशा दोन्ही पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघायचं. फॉर एक्झाम्पल
जे आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं की फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स, तर आपण त्याच्याकडे दोन्ही पद्धतीने बघायचं की येस दे आर द बेस्ट केस स्टडीज आणि नो दे आर नॉट द बेस्ट केस स्टडीज, किंवा त्याच्यापेक्षा आणखी काही बेस्ट केस स्टडीज असू शकतात का. तर हा बायनरी अप्रोच आपण वापरत गेलो तर आपल्याला खूप चांगले मुद्दे आपल्याला त्या टायटलमधून आपल्याला मिळत असतात. त्याचं आणखी एक उदाहरण बायनरी अप्रोचचं एक देता येईल. मी एक सराव करत असताना एक एसे लिहिला होता की क्रिएटिव्हिटी नीड्स फ्रीडम, असं एक त्या एसेचं टायटल होतं. बऱ्याच जणांनी क्रिएटिव्हिटी नीड्स फ्रीडम हे ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती एसे लिहिला होता आणि फ्रीडम ऑफ स्पीच कसं गरजेचं आहे याच्याविषयी लिहिलं होतं. पण मी कम्प्लिटली अपोजिट स्टँड घेतला होता की क्रिएटिव्हिटी डझंट नीड फ्रीडम. मग मी ते उदाहरणं त्याच्यासाठी दिलेली होती की आपले स्वातंत्र्य सैनिक बरेचसे जे तुरुंगात असताना त्यांनी खूप अव्वल दर्जाचं साहित्य लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये स्पॅनिश बॉम्बिंग झालं, तर त्या बॉम्बिंगनी व्यथित होऊन पिकासोनं एक ग्युएर्निका नावाचं एक पेंटिंग काढलं होतं. ते देखील एक क्लासिकल पेंटिंग म्हणून मानलं जातं. तर मी अशी बरीचशी उदाहरणं देऊन माझा स्टान्स मांडला होता की क्रिएटिव्हिटी डझंट नीड फ्रीडम. तर हा बायनरी अप्रोच आपण जर ठेवला तर आपल्या एसेच्या कंटेंटमध्ये वैविध्यता येऊ शकते. मोनोटोनसपणा जाऊन आपण त्याच्यामध्ये डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये मांडू शकतो. आपण एसेचा पेपर डिस्कस करतो आहे, याच्या मागचं कारण हेच आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्याचं रोल जो आहे तो आपण एखाद्या कीस्टोन स्पेसीसारखा आहे. आपण एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना कीस्टोन स्पेसीसबद्दल वाचलेलं आहे की कीस्टोन स्पेसीस आकाराने किंवा संख्येने लहान असतात, पण त्यांच्या भोवतालच्या एन्व्हायरमेंटवरती होणारा परिणाम खूप मोठा असतो. एसेचं देखील तसंच आहे. त्यांची मार्क्सची संख्या जरी मार्क्सचं वेटेज जरी कमी असलं तरी पर्टिक्युलरली मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू आणि फायनल रिझल्ट या फेजमध्ये जे कॅन्डिडेट्स असतात त्यांना याचं महत्त्व कळायला लागतं. पण दुर्दैवानं तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळं राईट टाईम हेच आहे की प्रिलिम्स झाल्या आपण जर एसे लिहिण्यासाठी आणि एसेच्या प्रिपरेशनसाठी वेळ दिला तर आपल्याला त्याचे डिव्हिडंड्स आपल्याला फायनल रिझल्टमध्ये मिळतात. बऱ्याच जणांनी हे अनुभवलेलं असेल की एसे आणि इंटरव्ह्यू हे दोन्ही मेक ऑर ब्रेक अशी सिच्युएशनमध्ये फार क्रुशल असतात. तुम्ही लिस्टमध्ये असणार आहे की लिस्टच्या बाहेर असणार आहे, तुम्हाला क्लास 1 मिळणार की क्लास 2 मिळणार, UPSCमध्ये तुम्हाला IAS मिळणार, IPS मिळणार की IRS मिळणार, IAS मिळत असेल तर होम कॅडर मिळणार की नाही. तर ह्या सगळ्या ज्या फाईन डिस्टिंक्शन्स आहेत तिथं मात्र एसे आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्ही आस्पेक्ट खूप महत्त्वाचे ठरतात. मराठीमध्ये जसं म्हटलं जातं की मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसं काहीसं एसेबाबत आपल्याला म्हणता येईल. आपण त्या एसेला जेवढे मार्क असतात तेवढ्या मार्क्सच्या GSसाठी जेवढा वेळ देतो त्याच्या काही प्रमाणात जरी एसेला वेळ दिला तरी आपल्याला त्याच्यातून खूप चांगले आउटपुट मिळू शकतं. हाच ह्या स्लाईड मागचा उद्देश आहे. आणि जर आपण GSचे मार्क आपले चांगले असतील तर एसेच्या आपल्या चांगल्या मार्क्सनं त्या GSच्या चांगल्या मार्काने एक चांगलं कोंदण मिळेल. आणि जर GSचे मार्क कमी असतील तर एसेमुळे तुम्हाला एक बूस्ट देखील मिळू शकतो. त्यामुळे एसेच्या प्रिपरेशनसाठी निश्चित वेळ द्यायला हवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पर्टिक्युलरली UPSC आणि MPSCमध्ये एसे पेपर इन्क्लूड करण्यामागं काही महत्त्वाची कारणं होती की GSच्या सिलेबसच्या ज्या परीक्षा आहेत, पेपर्स आहेत, त्याच्यामधून काही कॅरेक्टरिस्टिक्स ज्या फ्युचर ब्युरोक्रॅटमध्ये अपेक्षित आहेत त्या चेक होत नव्हत्या, पण त्या एसेमध्ये होऊ शकतात. ह्या कारणामुळे एसेचा पेपर हा इन्क्लूड केलेला आहे. तर एसेच्या पेपरमध्ये काय काय बघितलं जातं की असं म्हटलं जातं की यू बिकम अन IAS बिफोर यू ॲक्च्युली बिकम अन IAS. म्हणजे ह्या आपण स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यास करत असतो तो अभ्यास करताना आपल्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन अपेक्षित आहे आणि ॲक्च्युली ते एसेमध्ये तुमच्यामध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन तुमचा जो पर्सोना आहे तो रिफ्लेक्ट होणं अपेक्षित आहे. आणि तेच ह्या एसेच्या प्रोसेसमध्ये चेक केलं जातं की तुम्ही अधिकारी होण्याच्या लायक आहात की नाही. GSचे काही लिमिटेशन्स आहेत म्हणून आपण एसेच्या पेपरमध्ये आयोगाने हे पडताळण्याचा प्रयत्न करत असतात. कोणकोणते स्किल्स आहेत की ॲनालिटिकल स्किल्स आहेत, काही इमॅजिनेटिव्ह स्किल्स आहेत, काही लिंग्विस्टिक स्किल्स आहेत, या सगळ्याचा एसे पेपरमधून हे सगळे स्किल्स चेक केले जातात. फॉर एक्झाम्पल आपण ॲनालिटिकल स्किल्समध्ये आपण इंटेलिजंट क्वेश्चन आपला चेक केला जातो. लिंग्विस्टिक स्किल्समध्ये कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे डॅनियल गोलेमनने सांगितलेला इमोशनल इंटेलिजन्स इथे चेक केला जातो. त्याच्यानंतर
चॉईसेस दिलेले असतात आपल्याला आणि त्यामधून एसे निवडायचा असतो. त्यातून देखील आपल्याला एक प्रकारचं डिसिजन मेकिंग असतं आपलं, की त्यामध्ये कोणता एसे आपण निवडायचा असतो. तर ते एक डिसिजन मेकिंगचं स्किल देखील आपलं तिथं चेक होतं. आणि चॉईसेस देण्यामागं देखील हे कारण असतं की तुम्हाला जेव्हा चॉईसेस दिले जातात आणि त्यानंतर तुम्ही एखादा निबंध निवडत असता, एखादं टायटल निवडत असता, तेव्हा तुम्हाला त्या निबंधामध्ये खूप डेप्थ आणि तुमच्या कंटेंटचं एक्सपान्स खूप मोठा असणं अपेक्षित आहे. आणि ॲबस्ट्रॅक्ट एसे देण्यामागचं देखील हे कारण आहे की बऱ्याचदा ब्युरोक्रॅट्सना ॲम्बिग्युअस सिच्युएशन्समध्ये काम करावं लागतं आणि मग त्यावेळी तुम्ही कसं काम करू शकता किंवा एखाद्या अननोन गोष्टीबद्दल तुम्ही काय विचार करू शकता हे ॲबस्ट्रॅक्ट एसेमधून चेक केलं जातं. आणि UPSCमध्ये हा ट्रेंड हल्ली रिसेंटली खूप दिसतो आहे आणि MPSCमध्ये देखील पुढे हा निश्चितपणे येऊ शकतो. तर एक चांगला एसे कसा असायला हवा, चांगल्या एसेमध्ये काय असतं, याचं उदाहरण याचं उत्तर द्यायचं झालं तर मी असं सांगेन की एक चांगला एसे हा चांगल्या मूव्हीसारखा असतो. मूव्ही एखादी चांगली आपण घेतली, राजामौलीची असेल किंवा मणिरत्नम यांची असेल, तर त्याला एक चांगली सुरुवात असते, चांगला शेवट असतो, त्याच्यामध्ये कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतात, कॅरेक्टरला एक प्रॉपर आर्क असते आणि नंतर मग त्याला एक कन्क्लुजनकडे जातो आपण. तर आपला एसे देखील तसाच असला पाहिजे की जसा मूव्ही हा सिनेमॅटिक मार्वल असतं तसं आपला एसे हा लिंग्विस्टिक मार्वल असला पाहिजे. म्हणजे आपलं भाषेवरचं जे प्रभुत्व आहे ते आपल्याला त्या एसेमधून दाखवायचं असतं. आणि चांगल्या एसेमध्ये देखील हे सगळे गुण बघितले जातात की तो एक लिंग्विस्टिक आर्टिफॅक्ट असला पाहिजे. म्हणजे भाषेचं आपलं जे काही एक अलंकृत आपल्यावरती जे संस्कार झालेले असतात ते आपल्याला तिथं दाखवायचे असतात. त्याच्यानंतर आपण मागच्या स्लाईडमध्ये जे बघितलं की एक आपण GSचा अभ्यास करतो किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तर त्याच्यामधून जे आपलं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं त्या ओव्हरऑल प्रोसेसचं एक कल्मिनेशन आपल्या त्या एसेमध्ये दिसणं अपेक्षित आहे. असं म्हटलं जातं की आपल्याला न पटलेल्या गोष्टीवरती देखील आपण विचार करू शकत असेल तर ते आपल्या बौद्धिक क्षमतेचं एक कसोटी असते. तर निबंधामध्ये देखील हेच चेक केलं जातं की तुम्ही एखाद्या विषयाचे किती प्रकारे विचार करू शकता, कोणकोणते ॲनालिटिकल त्यातले पदर ओळखू शकता आणि त्याच्यावरती डिस्कस करू शकता हे बघितलं जातं. त्यामुळं हा असं म्हटलं जातं की एसे इज एन एपिटोम ऑफ कॉग्निटिव्ह लर्निंग प्रोसेस. क्रिएटिव्ह रायटिंग देखील आपलं त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला हवं. आणि मागं आपण म्हटल्याप्रमाणे की आपल्या ज्या प्रोसेसमधून जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आपल्यामध्ये ते देखील आपल्या एसेमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. एक चांगला एसेची एकच कसोटी सांगायची झाली तर तो एसे वाचून त्या इव्हॅल्युएटरला बाकीच्या एसेजपेक्षा काहीतरी निश्चित वाव फॅक्टर एखादा मिळाला पाहिजे दॅट ही विल कॅरी विथ हिमसेल्फ. म्हणजे त्यालाही काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर तो निश्चित एसे उठून दिसेल आणि चांगले मार्क्स मिळू शकेल असं म्हणता येईल आपल्याला. चॉईस ऑफ एसे टॉपिक. आता आपल्याला MPSC असू दे किंवा UPSC असू दे आपल्याला चॉईसेस दिले जातात आणि त्यामधला मात्र एक एसे आपल्याला निवडायचा असतो आणि हा चॉईस खूप क्रुशल असतो. कारण एकदा आपण टायटल निवडून आपण थोडं वेळ त्याला दिला तर आपण ते नंतर बदलू नाही शकत. त्यामुळे आपल्याला हा फार विचार करून घ्यायचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये असं होतं बऱ्याचदा की एखादा टॉपिक आपण तयार केलेला असतो, त्याच्या रिलेटेड काहीतरी टायटल आलेलं असतं, पण ॲक्च्युली आपल्याला ते टायटल इंटरप्रिट होत नसतं. फॉर एक्झाम्पल वुमन रिलेटेड तुम्ही जर एसे बनवलेला असेल पण ते टायटलमध्ये एवढंच कळते की ती वुमन रिलेटेड काहीतरी आहे पण ते टायटल ॲक्च्युली डिकोड होत नाही आहे. तर तसा एसे निवडण्यापेक्षा दुसरा एखादा एसे असा निवडायचा की तो कदाचित तुम्ही प्रिपेअर केलेला नाही आहे पण टायटल तुम्हाला निश्चित योग्य पद्धतीनं समजून येतं आहे. हे असं का करायचं तर UPSCमध्ये पर्टिक्युलरली जर आपण टायटल सोडून जर असं बीटिंग अराउंड द बुश असं म्हणतात असं जर लिहिलं तर मार्क्स येत नाहीत. त्यामुळे आपल्याला टायटल व्यवस्थित समजणं हा क्रायटेरिया असला पाहिजे आपण एसे लिहिण्यामागचा. अजून एक अशी म्हण आहे की नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन एंजल. त्यामुळं आपण आपल्याला माहिती असलेल्या